संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही दिव्यांग पेन्शन योजना आहे, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना आहे, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना आहे, त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना, या सर्व योजनांचे लाभार्थी आहेत। त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आलेलो आहे। बघा, पेन्शनवाढ सरकार तुम्हाला नेमकी किती देणार आहे, हाच आपला आजचा विषय राहणार आहे। बघा, 6,000 रुपये तर मिळणार नाही आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। आता ते कसं स्पष्ट झालेलं आहे आणि मी कोणत्या आधारावर हे म्हणत आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सरकारच्या मनात काय चाललेलं आहे, आता बघा, आज 7 वाजतापासून बच्चूभाऊ कडू यांची मीटिंग बावनकुळे सरांसोबत आहे, जे की आपले महसूल मंत्री आहेत महाराष्ट्राचे, आणि त्यांच्या दालनामध्येच ही मीटिंग होणार आहे। बघा, 2 तारखेची मीटिंगचा टायमिंग ठरवला होता, परंतु काही कारणास्तव तो 2 तारखेला म्हणजेच की काल तो टायमिंग काही कारणास्तव आता वाढवल्या गेल्यानं आज म्हणजेच की 3 जुलै 2025ला हा म्हणजे त्यांची वार्तालाप होता किंवा मग त्यांची बैठक होती ही ठरवण्यात आलेली आहे, आणि आता सध्या त्यांची बैठक त्या ठिकाणी सुरू झालेली असेल। तर आता बघा, सरकारच्या मनात चाललंय तरी का, आता या सरकारला आपण चालाकी करू देणार नाही आहे, हे सर्व निराधार बांधव यांचं म्हणणं आहे। आणि त्यांच्या वतीनं मी हा आज व्हिडिओ बनवणार आहे, कारण की मला अशा खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की ज्या निराधार बांधवांनी मला कमेंट्स केलेल्या आहेत, सांगितलेलं आहे की आम्हाला 6,000 रुपये वाढीव अनुदान पाहिजे, त्याच्याखाली काहीही नको आहे। आता बघा, 6,000 रुपयांची आपली मागणी आहे, आम्हाला 6,000 रुपये अनुदान वाढ पाहिजे, परंतु जे बच्चूभाऊ कडू आहेत त्यांनी आंदोलनस्थळी असं सांगितलेलं होतं की 6,000 जरी सरकारचं देणं झालं नाही तरी आम्हाला 4,000 रुपये कमीत कमी अनुदान वाढ मिळाली पाहिजे, त्याच्या खाली आम्ही अनुदान वाढ घेणार नाही, आम्हाला 4,000 रुपये हीच अनुदान वाढ लागणार आहे। त्या 4,000च्या वर मग तुम्ही आणखीनही किती दिले तरी चालतात, परंतु आम्हाला 4,000च्या कमी अनुदान वाढ चालणार नाही, आम्हाला 4,000च पाहिजे। तर अशा प्रकारे बघ, आता यामध्ये विषय असा येतोय की 4,000 रुपये हे जे अनुदान वाढ आहे ही सरकार खरंच देणार आहे का, किंवा मग 5,000 देणार आहे की 6,000 रुपये देणार आहे। तर आता आपण यावरच चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की सरकार कशाप्रकारे चालाकी करू शकते आणि कशाप्रकारे आपल्याला 6,000 रुपये जे अनुदान आहे हे सरकार देण्याच्या तयारीत नाही आहे। आता बघा, का नाही आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे। त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे, संपूर्ण गोष्टी माहीत करून घ्याव्या लागणार आहेत। जे जे मी तुम्हाला सांगणार आहे सर्व काही तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहे। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सर्वात आधी मी तुम्हाला एक पहिला विषय सांगतो की काही दिवसांअगोदरच म्हणजेच की 2-3 दिवस झाले, कालचा पण एक शासन निर्णय आलेला आहे, आणि या अगोदरसुद्धा एक शासन निर्णय लाडकी बहीण योजनेसंबंधीचा शासनाने काढलेला आहे, आणि त्या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार योजना यामधील जे लाभार्थी महिला आहेत, तर या लाभार्थी महिलांना, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू नये याची दक्षता बाल कल्याण विभागाने म्हणजेच की महिला व बाल कल्याण विभागाने घेण्यात यावी, अशा प्रकारचं त्यामध्ये एक नोट आणि नमूद केलेलं होतं त्या शासन निर्णयामध्ये। म्हणजेच की ज्या लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला आहेत, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये असं सरकारचं स्पष्ट मत आहे। तर यावरून असं समजते की सरकार किती दुधाभाव आपल्यासोबत करत आहे। बरं, ठीक आहे, आम्हाला तो लाभ नकोच, कारण की आम्ही आधीच अनुदान शासनातर्फे घेत आहे, तर दुसरं अनुदान नाही देत आहे तुम्ही, तर ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही एकच अनुदान घेतो, परंतु मग ते अनुदान तर आम्हाला व्यवस्थितरित्या दर महिन्याला वेळोवेळी देण्यात यावं, पण तुम्ही तर ते सुद्धा देत नाही आहे। काही जणांचे 5-6 महिन्यापासूनचे वेतन अटकलेलं आहे, काही जणांना मिळालेच नाही आहे, काही जणांचं 2-4 महिन्यापासूनचं मानधन अटकलेलं आहे। तर अशा प्रकारे आणि वेळेवर अनुदान मिळत नाही आहे, म्हणजेच की तुम्ही पहा, महिना झाला तरी 2 महिने झाले तरी लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही आहे संजय गांधी निराधार योजनेचे। आता 5-5 महिन्यापासूनचं अनुदान बाकी आहे, आता तुम्ही समजू शकता, परंतु लाडक्या बहिणींना मात्र दर महिन्याला काहीही करतील, सरकार काहीही करेल, पण लाडक्या बहीण योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना, सर्व लाडक्या बहिणींना वेळेवर त्यांचं जे अनुदान आहे ते महिना संपला की त्यांच्या खात्यामध्ये टाकतात। 8-10 दिवस इकडे तिकडे होतील, टाईम लागणार 8-10 दिवस, परंतु दर महिन्यात
त्यांचं जे मानधन आहे किंवा जो हप्ता आहे 1500 रुपयांचा, तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतो। आणि निधी जर उपलब्ध नसला तरी आपल्या विभागाकडून किंवा मग आदिवासी घटक जे विकास विभाग आहे त्यांच्याकडून सुद्धा निधी घेऊन लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे। आता तुम्ही समजू शकता की सरकार लाडक्या बहिणींवर एवढं सरकार वरवर का करत आहे, का त्यांच्याकडे एवढं लक्ष दिल्या जात आहे। तर त्याचं एकमात्र कारण आहे की निवडणूक। बघा, लाडक्या बहिणींच्या जोरावर हे जे सरकार आपल्या राज्यामध्ये चालू आहे, हे सरकार निवडून आलेलं आहे आणि त्यांची सत्ता बनलेली आहे, हे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींच्या जोरावर। कारण की लाडक्या बहिणींमुळेच त्यांचा विजयश्री झालेला आहे, यामध्ये काहीही शंका नाही आहे। तर बघा, यावरून हे समजते की दुसऱ्या कोणत्याही जे समूह आहेत, गट आहेत, निराधार आहेत, गरीब बांधव आहेत, जे काय त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे सरकारला, फक्त लाडक्या बहिणींशी घेणं देणं आहे असं म्हटलं तरी चालेल। आता विषयाला अनुसरून मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु एक गोष्ट आणखीन मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेस निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या होत्या, तर त्यावेळेस निवडणुकीच्या आधीच यांचं जे आश्वासनपत्र तयार झालेलं होतं, त्या आश्वासनपत्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी आणि संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना 2100 रुपये प्रति महिना करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं। आता हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल। बघा, तर आश्वासन दिलं, निवडून आल्यावर आम्ही 2100 रुपये महिना करणार आहोत लाडक्या बहिणींचा सुद्धा आणि सर्व निराधार लाभार्थ्यांचा सुद्धा। तर आता निराधार लाभार्थ्यांना 2100 रुपये महिना मिळाला का नाही, लाडक्या बहिणींना चालू आहे का नाही, परंतु लाडक्या बहिणींचा जो 2100 रुपये महिन्याची करण्याची जी तरतूद आहे, ज्या हालचाली आहेत, त्या सर्व स्तरावर चालू आहेत। कारण की वेळोवेळी याबद्दलची न्यूज बातमी टी व्हीच्या माध्यमातून म्हणा की मोबाईलच्या माध्यमातून न्यूज बातम्यांच्या माध्यमातून मिळत असते, परंतु संजय गांधी निराधार योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांच्याबद्दलची अशी बातमी कुठेच दिसत नाही आहे, मिळत नाही आहे, पाहायला भेटत नाही आहे। तर या ठिकाणी सुद्धा असं वाटत आहे की एवढे महिने उलटून गेल्यावर सुद्धा 2100 रुपये महिना निराधारांना करण्यात आलेला नाही आहे। 2100 रुपये महिना तर सोडा, त्यांचं अनुदानसुद्धा 7-8 महिन्यांपासून बाकीचं आहे, त्यांना मिळत नाही आहे। काय खूप सारे हजारो असे लाभार्थी आहेत की त्यांना अजूनही त्यांचं पेन्शन आहे जे मिळालेलं नाही आहे, ती आतुरतेने वाट बघत आहेत। तर आता बघा, सरकारनं 2100 रुपयाचं आश्वासन दिलं तरीही जे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्यांना 2100 रुपये महिना केलेला नाही आहे। तर अशाच प्रकारे आता इथंसुद्धा आश्वासन देऊन काय ते सुद्धा असेच, हा ठीक आहे बा, आम्ही तरतूद केलेली आहे, आम्ही पुढे चालू करू आणि अशा चालू करू म्हणत हे पूर्ण वर्ष ते यामध्येच, या बातम्यांमध्येच किंवा मग उठक बैठकीत इकडे तिकडे, हे असं नाही झालं तसं नाही झालं, या प्रकारातला आपला बजेट नाही बसला किंवा त्या प्रकारात बजेट नाही मोडला, अशा प्रकारे करू काय हे पूर्ण एक वर्षच गमावते काय। कारण की तुम्हाला माहीत असेल की तरतूद केल्यानंतर सुद्धा 4000 रुपये समजा जर त्यांनी अनुदान वाढ केली आणि त्यामध्ये तरतूद करण्यात आली तरी त्याला प्रोसेसला टाईम लागतो। 5 ते 6 महिन्यांचा कालावधी या क्रियेसाठी लागणार आहे आणि तुम्हाला तुमचं जे 4000 रुपये वाढीव अनुदान जर सरकारनं केलं तर ते मिळण्यासाठी 5 ते 6 महिन्याचा वेळ लागणार आहे। तर मग अशातच आता हे ढकलत काय 1 वर्षापर्यंत नेते की काय होते आणखीन हे सांगण्यात येत नाही। तर आपल्याला ही सरकारची चालाकी आता समजलेली आहे, तर सरकारला आपल्याला चालाकी करू द्यायची नाही आहे। तर आपल्याला सरकारसाठी आणखीन लढा द्यावा लागणार आहे सरकारसोबत। कारण की जर तडजोड जमली नाही, आपला जो मुद्दा आहे, आपली जी मागणी आहे, सरकारनं जर 4000 रुपयाची मंजूर केली तर खूप छान आहे, आनंदाची बातमी आहे। जर नाही केली तर मग आपल्याला पुन्हा लढावंच लागणार आहे। बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात आपला जो लढा आहे, तो आपल्याला जो हक्क आपला मिळत नाही तोपर्यंत चालूच ठेवावा लागणार आहे। तर अशातच आता एक गोष्ट आणखीन मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहीण योजनेसाठी आता जो 2100 रुपयांचं आश्वासन दिलेलं होतं, जर संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना 4000 रुपये अनुदान वाढ केली तर मग लाडक्या बहिणींसुद्धा आपल्याला हक्क मागतील। त्यांचं 2100 रुपयाचं जे आश्वासन आहे त्याच्यासाठी सुद्धा ते आपला सरकारला म्हणतील आणि सरकारला त्यांचीसुद्धा वाढ करून द्यावीच लागणार आहे, हे गोष्ट निश्चित आहे। म्हणजे अतिरिक्त बोजा जो आहे सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे आणि या कारणामुळेच होऊ शकते की सरकार आपल्याला 6000 अनुदान तर देणारच नाही आहे, परंतु 4000 देते की 3000 देते की 2100 देते याकडे सुद्धा आता काही निश्चितता नाही आहे, हे आता लवकरच समजणार आहे। परंतु आपल्याला 4000चं कमी घ्यायचं नाही आहे, हे आपल्याला माहीत आहे। बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात आपण त्यासाठी आंदोलनसुद्धा करणार आहोत। तर आता हे बघण्यासारखं राहणार की सरकार किती अनुदान वाढ करणार आहे। परंतु आपल्याला सरकारची ही चालाकी करू द्यायची नाही आहे। आता चालाकीनं त्यांनी खूप वेळा आपल्याला हा आश्वासनं दिली परंतु पूर्ण केलेली नाही आहेत।
तर जोपर्यंत आपला हक्क आपल्याला मिळत नाही आहे, 4,000 रुपये आपलं जे अनुदान आहे ते कमीत कमी आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला लढा द्यावाच लागणार आहे। आता लवकरच हे स्पष्ट होणार आहे, बच्चूभाऊ कडूंच्या माध्यमातून लवकरच समजणार आहे की आपल्याला किती अनुदान वाढ सरकार करणार आहे ते। तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।